चला आता ईशा थकली असेल हा, आपण थांबूया सगळेजण. हो, आपल्याला सुद्धा खूप काम आहेत आज. चल गीता. का थांबा ना, मोठ्या मम्मानी तर धमाल केलीच नाहीये. मोठ्या मम्माला पण मजा करायची आहे, हो की निशू? तुला माहिती का, मोठ्या मम्मानी ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलाय. दाखवू तुला? दाखव ना. शूज. आवडले? तुला माहितीये शूजची गंमत काय आहे? इशू जेव्हा चालणार तेव्हा या शूजचे लाईट लागणार. आता हे शूज आपण रूम मध्ये जाऊन घालायचे. ओके ओके. आणि मोठ्या मम्माने एवढं छान गिफ्ट आणलंय, तो आता इशू मला काय देणार आहे? व्हेरी गुड, पापी द्या. थँक्यू माझं बाळ, थँक्यू सो मच. आणि तुला माहितीये का, मोठी मम्मानं तुला अजून खूप सारे सरप्राईजेस देणार आहे. मी माझ्या इशू बाळासाठी काहीही करू शकते. मम्मा, तू चॉकलेट आणलास? चॉकलेट? अगं बाई, नाही आणलं ग. मी नेक्स्ट टाइम आणेन. हो, मग मी सगळ्यांबरोबर शेअर करून खाईन. शेअर करणार नाही. मोठी मम्मा फक्त इशूसाठी चॉकलेट आणणार, अजून कोणासाठीही नाही. चला मी निघते. अगं थांब ना थोडा वेळ. जेवून जा. नाही नको काकी, येते मी. इशू बेटा, मी इशू बाळा, आपल्याला अजून सरप्राईजेस बघायचे की नाही? मग आता आपण आपल्या खोलीत जाऊ. ओके इशू बाळा, आता छोट्या मम्माला बाय करा. बाय छोटी मम्मा. बाय. आणि आता आपण सगळ्यांना गुड नाईट करणार आहोत. गुड नाईट. जाऊया रूम मध्ये. जाऊया. ना, आपल्याला खूप सारे सरप्राईजेस बघायचेत ना. बाय एव्हरीबॉडी. बाय. बापरे, किती दमवलं ना ईशानी. बिचारी मानसी, चेहरा बघवत नव्हता ग तिचा. किती रडवेली झाली होती ती. हो ना, मी पण तोच विचार करते. वहिनी, मला एक प्रश्न पडलाय. म्हणजे बघा ना,
ईशा आणि मानसीला एकत्र पाहून मोनिकानं किती आरडाओरडा करायला हवा होता, म्हणजे विशेषतः मानसीला इथे पाहून. हो ना, मला तर एवढी भीती वाटत होती. म्हणलं बाप रे, आता ही आरडाओरडा करणार, तमाशा करणार. मी तर घाबरून गेले होते, कारण ईशा होती ना तिथे. म्हणलं ईशाने हे सगळं पाहिलं तर किती घाबरेल. पण कसं काय तिने सगळं शांतपणे घेतलं ना. पण का? तो मोनिकाचा असा स्वभाव नाहीये. तिच्या मनाविरुद्ध काहीही घडलं ना की ती चिडचिड करते. तिला ना आता कळलं असणार की ईशाला आपल्यापेक्षा मानसीच जास्त आवडते. हा, म्हणून ती शांत बसली असेल. म्हणजे तेच तिच्या फायद्याचं आहे. पण मला ना काळजी वाटते, ती हा सगळा राग ईशावर नाही ना काढणार. अरे वा, असं झालं का? हो असं झालं. मग छोटी मम्मा घरी आली आणि मग आम्ही खूप खेळलो. अरे वा, व्हेरी गुड. पण आमच्या इशूचं तर पोट दुखत होतं, ते कसं थांबलं बरं? असंच थांबलं. असंच थांबलं का? हो असं थांबलं. इशूने खूप मजा केली छोट्या मम्मा बरोबर. हो मजा केली आम्ही, खूप 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 केली. पण इशू, हम्म. एक गोष्ट लक्षात ठेवायची हा, आपण कितीही मज्जा केली तरी छोटी मम्मा आपल्याशी खोटं बोललीये. आणि खोटं बोलणारी माणसं आपल्याला अजिबात आवडत नाही, कारण खोटं बोलणं पाप असतं. ओके? पण छोटी मम्मा खूप चांगली आहे, खूप चांगली आहे. हो, छोटी मम्मा आहेच खूप चांगली. असो, मी तुला एक गंमत दाखवू का? हो दाखव ना. काय आता? ही आहे जादूची कांडी. तुला माहितीये का, परी असते ना परी, तिच्या हातात असते जादूची कांडी. आणि माझी परी कोण आहे? इशू. घे. मग मी जादू करू शकते. हो, आणि तुला माहितीये का या कांडीने काय जादू करायची? हा. ही कांडी अशी फिरवायची गोल गोल, आणि छोट्या मम्माला आपल्यापासून लांब ठेवायचं. ओके? नाही, ही कांडी फिरवणार आणि छोट्या मम्माला जवळ ठेवणार. माझ्या जवळ ठेवणार. आजच्या एका दिवसात बराच फरक पडलेला दिसतो. मानसीचा इथे शिरकाव झालाय. नाही मोनिका, पण हे थांबलंच पाहिजे. खरं तर ना, मी आज जायलाच नको होत, पण ती मूर्ख बक्स, तिला सांगून गेले होते ईशाकडे लक्ष ठेव, तिच्या बरोबर राहा, पण नाही. तर सगळं पुन्हा पूर्वीसारखं करायला लागणार आहे का मला? किती एनर्जी जाते या सगळ्यात. एनिवे, त्याआधी ना मी जरा बक्सचं फेशियल करणार. पार्लरला जाते काय? काय हे? अगं पार्लरला गेलीस होतीस तर मॅनिक्युअर पण करून येतस ना? हा? अगं मॅनिक्युअर म्हणजे छान वेगवेगळ्या कलरची नेल पेंट्स लावायची. बघ किती छान दिसतात बघ. मॅडम मॅडम राहू द्या ना. कशाला राहू द्या, करते की मी. हा, मला आधी सांगायचं ना तुला हौस आहे हे सगळं करायची.
मला काय काम धंदे घरी बसून तेच केलं असतं मी तुझ्यासाठी. मॅडम सॉरी ना. सॉरी कसलं ग, तुझ्यासाठी तर अजून एक गंमत आहे. आवडतं ना आपल्याला नटायला खूप. मेकअप नटायला आवडतं, मुरडायला आवडतं. चला पूर्णच नटूया आपण, मेकअप पण करून टाकूया. हा मॅडम मी जाऊ कामाला. कशाला जातेस? मेकअप करूया ना, मस्त लिपस्टिक लावूया, तोंड रंगवूया. आपल्याला ते खूप आवडतं, हो की नाही? मॅडम सॉरी ना. सॉरी कशाला? हा कशाला सॉरी बोलतेस? हा तू तर हिरोईन आहेस बाबा. तू हे सगळं करणार नाही तर कोण करणार? आम्ही. छे. अजून कर. अजून काय? पावडर पण लाव. पुरे ना आता. का पुरे? हा माझ्या मुलीला एकटं सोडून गेलीस तू का? तुला काय सांगितलं होतं? ईशाकडे लक्ष द्यायचं, पण नाही. तू कुठे गेलीस? पार्लरला. का? या घरातल्या लोकांमध्ये माझ्या मुलीला एकटं सोडलंस तू. बघ, तुझं काम काय आहे ना ते आधी लक्षात घे आणि ते करत जा. समजलं? भाई समजलं. मोठी नटायला गेली पार्लर मध्ये. तुला ना शेवटचं सांगते हा आता मी, पुन्हा अशी चूक झाली तर नोकरीवरनं काढेन मी तुला. अहो नाही ना मॅडम, मी सॉरी म्हटलं नाही एकदा. अहो समजलं मला, पण म्या काय सांगतेय ना ते तुम्हाला समजत नाही हाय. काय बडबड करतेस तू आता? अहो खाली ना ते लोक त्या चावीविषयी काहीतरी बोलतायत. म्हणजे काय ते नेमकं माहित नाही, पण कसला तरी खजिना असणार बघा. खजिना? वय म्हणजे नेमकं काय ते माहित नाही. माझ्यापासून ना लपवतात. मी एकदा प्रयत्न केला होता बघायचा, पण काय बी कळलं नाही. पण माझ्यापासून लपवतायत म्हणजे नक्कीच काहीतरी सिरियस असणार बघा. ठीक आहे, ते काय ते मी बघून घेईन, पण शेवटची वॉर्निंग आहे. अशी चूक पुन्हा झाली तर त्याला माफी नाही. यू गेट दॅट? कळलं? वय निघ. माझ्यापासनं लपवतायत सगळे. गीता, गवती चहाचा वास फार छान येतो. अगं हळू, ऐकेल की. हळू म्हणलं फोन गेली बघा. हळू. तिने बघितलं तर पंचायत होईल. खूप हसायला येते. खूप हौस होती ना तिला ब्युटी पार्लरला जायची. बघितलंस ना कसं मांजर झालंय ते. बहिणी, हो टोमॅटो किती महाग झाले. अगो 100 रुपये किलो झाले टोमॅटो. हो ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसू का? अगं काय आहे, बस ना. चहा नकोय मला. थँक. मग कशी झाली पिकनिक? मस्त. आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटलो, गप्पा गोष्टी, खाणं पिणं, धमाल केली. अरे वा, छान छान. ऍक्च्युली माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या इनलॉजचं कौतुक करत होत्या फार. नाही म्हणजे माझे सासरे चांगले आहेत, माझी सासू मला अजिबात ओरडत नाही, माझा दीर लाखात एक आहे. पण मी त्यांना सांगितलं की माझ्या इनलॉज सारखं चांगलं या जगात कोणीच नाही. बापरे,
खूपच चांगलं बोललीस ग आमच्याबद्दल. गीता काकी खरं तेच सांगितलं मी. आता मला सांगा, आपल्या घरात कोणीही कोणाशीही खोटं बोलत नाही, बरोबर? आणि कोणीही कोणापासनंही काहीही लपवत नाही, बरोबर नाही? हो, खरंच आहे ते. एक्झॅक्टली. कसली चावी मिळाली तुम्हाला? चावी कसली रे? तेच तर, कोणालाच माहित नाहीये की ती कसली चावी आहे, म्हणून तर तुला विचारतो. आणि त्यावरचं अक्षर आजोबांचं आहे असं मला वाटतंय, बाबांचंही तेच म्हणणं आहे. हो हो बरोबर आहे. अक्षर तर बाबांचंच आहे. पण ती कशी आणि कुठे मिळाली? अगं, आईला आजीच्या कपाटामध्ये मिळाली. ती कसली तरी माळ शोधत होती तेव्हा. अच्छा, त्यावर एक नंबर लिहिलाय. त्याचा काय अर्थ असेल? 2712 असं काहीतरी. आणि पुढे फॉर नेक्स्ट आणि फिमेलचा सिम्बॉल आहे. सो नंतरच्या स्त्रीसाठी म्हणजे काय? तुला काही कळतंय का? खूप गप्पा मारल्या तुम्ही, पण कौतुक वाटतं मला, चावीबद्दल कोणी काहीच बोललं नाही. अगं, चावीबद्दल सांगण्यासारखं काही नाहीच आहे, तर काय सांगणार? रिअली? आय डोंट थिंक सो, गीता काकी. अगं खरंच नाही, म्हणजे इतकी काही महत्वाची नाहीच आहे ती चावी. मग आम्ही काय सांगणार, नाही का? अच्छा, ओके. जर ती चावी इतकी महत्वाची नाहीये, तर मग मधू काका आणि विक्रांत ती चावी घरातल्या प्रत्येक कुलपाला लावून का बघत होते? महत्वाची नसूनही त्या चावीबद्दल जेव्हा दुकानात चर्चा चालू होती, तेव्हा बग्स तिकडे आली, तेव्हा सगळे गप्प का बसले? सांगा ना. ओके, कदाचित महत्वाची नसेल. अगं मी खरंच सांगतोय. ठीक आहे, तुम्हाला खरं सांगायचं नसेल तर नका सांगू, पण जे काही खरं आहे ते मी शोधून काढेनच. See you. मी माझ्या इशू बाळासाठी काहीही करू शकते. हॅलो हॅलो मनू, कशी आहेस? तुझं नेमकं काम काय ते आधी सांग. मी कशी आहे हे विचारायला नक्कीच तू फोन केला नाहीयेस. मनू, किती उद्धटपणे बोलतेस तू माझ्याशी. एनिवे, काल कशी काय आली होतीस तू आमच्या घरी? ईशाला माझी आठवण आली म्हणून आले मी. मनू प्लीज, उगाच ईशाला प्रत्येक वेळी पुढे करायची गरज नाहीये. आय एम व्हेरी शुअर तू या संधीसाठी खूप वेट केलं असशील ऑलरेडी. एम आय राईट? काल सगळ्यांसमोर मला बोलता आलं नाही कारण तुझा अपमान झाला असता, म्हणून आता फोन करून सांगते तुला. मी ईशावर खूप मेहनत घेते. आय एम टेकिंग अ लॉट ऑफ एफर्ट्स ऑन हर. सगळ्यात चांगल्या गोष्टी करते मी तिच्यासाठी. सो आजपासनं, इनफॅक्ट आत्तापासनं तू तिच्या आयुष्यात अजिबात इंटरफिअर करायचं नाही. इज दॅट क्लिअर? झालं बोलून? नाही, माझं अजून बोलून झालेलं नाहीये म्हणून. काल तुझी हिम्मत केलीस ना माझ्या घरात पाऊल ठेवायची, ती हिम्मत पुन्हा करायची नाही. ईशाला कसं शिकवायचं, तिला कसं वाढवायचं, हा माझा प्रश्न आहे आणि तो मीच सोडवणार.
इज दॅट क्लिअर?